आमदार रत्नाकर गुट्टे विरुद्ध माकपचा एल्गार. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे सध्या एका वादग्रस्त विधानामुळे आणि डॉनगिरीमुळे चर्चेत आलेत. निवेदने कचऱ्याच्या पेटीत टाकू असं वक्तव्य करणाऱ्या गुट्टेंचा पूर्णा नगर परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जोरदार निषेध केलाय. लोकप्रतिनिधी की डॉन असा प्रश्न आता पूर्णा तालुक्यात विचारला जातोय. निमित्त ठरलंय आमदार रत्नाकर गुट्टेंचं बेजबाबदार वक्तव्य आणि मिरवणुकीतील डान्स. एवढ्यावरच न थांबता एका मिरवणुकीत डॉन चित्रपटाच्या गाण्यावर हातवारे करत नाचणाऱ्या गुट्टेंनी स्वतःची इमेज डॉन सारखी केल्याचा आरोप माकपा आणि DYFI संघटनेने केलाय. याच वर्तनाचा निषेध म्हणून आज पूर्णा नगर परिषदेसमोर घोषणाबाजी करत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. रस्त्यांच्या कामासाठी आणि बस स्थानकाच्या प्रश्नासाठी वारंवार निवेदनं देऊनही आमदारांनी दुर्लक्ष केल्याचा राग आता जनतेत आहे. बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी अशी टीका करत आमदारांच्या या डॉनगिरीला जनतेच्या दरबारात कसं उत्तर मिळतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या आंदोलनानंतर आता आमदार रत्नाकर गुट्टे आपली काय बाजू मांडतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. पुण्यातील तमाम नागरिकांनो, आता मागे काही दिवसांपूर्वी एक 5-6 दिवसांपूर्वी पुणेचे उपनगराध्यक्ष आणि क्रॉप मेंबर स्वीकृत सदस्य यांची निवड झाल्यानंतर गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकरजी गुट्टे यांनी या ठिकाणी एक भाषण केलं आणि एका मिरवणुकीमध्ये डान्स केला. याबद्दल प्रॉब्लेम नाही. आम्हाला वाटतं की मनसोक्त डान्स केला पाहिजे, नाचलं पाहिजे व्यक्तीने, पण त्याचे काही ठिकाणं ठरलेले असतात. वैयक्तिक ठिकाणी त्यांनी डान्स केला तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण सार्वजनिक ठिकाणी, नगरपालिकेच्या ठिकाणी, राजकीय ठिकाणी ते डान्स करतात आणि डान्स सुद्धा डॉन, मैं हूं डॉन हात वारे करून डान्स करतायत. आपण लोकप्रतिनिधी आहोत ही गोष्ट सुद्धा ते विसरलेले आहेत. लोकप्रतिनिधींनी लोकांना काय आदर्श द्यायचा असतो ही गोष्ट सुद्धा ते विसरलेले दिसत आहेत. डॉन होण्यासाठी तुम्ही आमदार झालेला आहात का? लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार झालेला आहात की डॉन होण्यासाठी तुम्ही आमदार झालेला आहात? हा विचार तुम्ही केला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी सुद्धा तो विचार केला पाहिजे. इथल्या जिल्हा प्रशासनाने सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, ते जेव्हा भाषण करत होते त्याच वेळी, तर त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं विरोधी जो कोणी असेल त्यांनी कुठली तक्रार घेऊन आले, कुठला निवेदन घेऊन आले, तर त्यांच्याकडे म्हणे कचरा पेटी असते, ते निवेदन किंवा तक्रार ते कचऱ्याच्या पेटीत टाकणार. यासाठीच ते आमदार झालेले आहेत का? किंवा त्यांचे जे लोकप्रतिनिधी, त्यांच्या पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत, आम्ही जर असे निवेदन जर घेऊन आलो तर ते कचऱ्याच्या पेटीतच टाकणार आहेत का? असा सवाल आम्हाला त्यांच्या पक्षाच्या लोकांना किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांना विचारायचं आहे. त्यांची भूमिका हीच आहे का? त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं पाहिजे लोकांच्या समोर. एकतर विरोधी याच्यामध्ये निवडून आलेले जे लोक आहेत, खरं तर लोकांची मतं त्यांनी दुसऱ्याला विकून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा सुद्धा योग्य समाचार इथल्या जनतेने घेतला पाहिजे, त्यांना सुद्धा योग्य सवाल केला पाहिजे. अशी जी मानसिकता आहे इथल्या आमदाराची, जो आमदार एक तर जेलमध्ये राहून बेलवरती इथं राज्य करत आहे आणि भ्रष्टाचारामध्ये त्यांच्यावरती केस चालू आहे, असा जर व्यक्ती, लोकप्रतिनिधी जर आपल्याला डॉनगिरीची भाषा करत असेल, हातवारे, विचित्र असे हातवारे जर करत असेल, तर अशा गोष्टींचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावरती कडक कारवाई विधानसभा अध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि संबंधित गृहमंत्री वगैरे यांनी त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. एवढंच नाही तर त्यांची आमदारकी सुद्धा रद्द केली पाहिजे, अशी मागणी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं करतोय. त्यांनी जो कचऱ्याचा डबा आम्हाला दाखवला, जर निवेदनं कचऱ्याच्या डब्यात जात असतील तर आम्ही ही निवेदनं कचऱ्याच्याच डब्यात टाकावीत का, असा सवाल आम्हाला निर्माण होतोय आणि आम्ही ही निवेदनं कचऱ्याच्या डब्यात टाकतोय. पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा, परभणी. Thanks for watching Ekmat Digital.